साखरेचे खडे रावांचं नाव घेते तेव्हा पुढे हा घे घे घे. हॅलो नमस्कार, कसे आहेत सर्वजण? मजेत ना? मजेतच राहा. तुमची ताई पण अगदी मजेत आहे. तर बघा, आज पुन्हा मी लग्न घरी आलेली आहे. काल सवाशींचा कार्यक्रम तुमच्यासोबत शेअर केला आणि आज शेअर करणार आहे पुऱ्यांचा कार्यक्रम. त्यापूर्वी एका ताईंच्या कमेंट्सचं उत्तर द्यायचं आहे मला. त्या मला म्हणजे त्या ताई बोलत होत्या की कार्यक्रमाचे व्हिडिओ थोडेसे मोठे टाका ताई, पण ताई त्यासाठी खरंच मनापासून माफी मागेल. कारण की ना कसं आहे, लग्न घर आहे, कामं असतात आणि त्या लग्न घरामध्ये 4 नातेवाईक असतात आणि त्या नातेवाईकांसमोर आहे ना सारखा आपण कॅमेरा घेऊन जर शूट करत राहिलं ना तर लगेच बोलतात ना. त्यामुळे आय होप तुम्ही समजून घ्याल ती गोष्ट माझी. तरी तेवढ्यातल्या तेवढ्यात मी प्रयत्न करते की प्रत्येक कार्यक्रम तुमच्यासोबत मी शेअर करेल याचा. सो जास्त लॉंग व्हिडिओ मी आणू शकत नाही, त्यासाठी खरंच मनापासून माफी मागते. तर बघा, आता म्हणजे दुपारी 11च्या सुमारास माझी बहीण आणि मी आलेलो आहोत आता लग्न घरी, कारण आज आहे पुऱ्यांचा कार्यक्रम. तर बघा, पुऱ्यांच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी ना आमच्या इथे ना असा गणपती बनवला जातो. जे काही पुरणाच्या पुऱ्या ज्या बनवतात ना आपण, तर भरीव पुऱ्या असतात आमच्याकडे, गूळ रवा वगैरे मैद्याच्या अशा पुऱ्या बनवल्या जातात. तर ते पुऱ्या करण्याच्या आधी सुरुवात गणपती बाप्पापासून केली जाते. तर ही माझी चुलत बहीण आहे. सो तिने आता तिला जमेल तशा त्या आकारामध्ये तिने गणपती बाप्पा हे तयार केलेले आहे आणि आता 5 सवाशीण मिळून त्या गणपती बाप्पाची हळद कुंकू लावून आणि छानपैकी अशी पूजा करणार आहेत. तर तुम्हाला तर माहितीच आहे की आपल्या कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेशा केल्याशिवाय होत नसते. तर आता गणपती बाप्पा मस्तपैकी सुपावरती विराजमान केलेले आहे आणि 5 सवाशीण मिळून त्यांच्यावरती आता हळद कुंकू वगैरे अशा पद्धतीने वाहून घेणार आहेत आणि आम्ही सगळ्या मिळून आता पुऱ्यांना सुरुवात करणार आहेत. तर चला, फायनली श्री गणेशाय नमः झालेलं आहे आणि आता सुरुवात करूया पुऱ्यांना. तर कसं असतं ना, लग्न घर म्हटलं की गडबड गोंधळ इतका छान असतो आणि हे लग्नाचे जे दिवस असतात ना, म्हणजे लग्नामध्ये जे कार्यक्रम सुरू होतात, जसं आता काल सवासींचा कार्यक्रम झाला, आज पुऱ्यांचा कार्यक्रम आहे. तर ह्या कार्यक्रमांमध्ये ना दिवस कुठे निघून जातात ना काही समजत नाही. आणि आपण म्हणतो लग्न लग्न लग्न, पण कधी नवरी पण घरी येऊन जाते, लग्न कसं पार पडतं हे सुद्धा आपल्याला समजत नसतं. आणि अशाच कार्यक्रमांच्याच निमित्ताने सगळेजण एकत्र येतात, मजा मस्ती धमाल होत असते, खूप मजा येते, हो की नाही? आणि खरं सांगायला बघितलं ना तर बघा ना, मी सासू होणार आहे. वाटतं का की मी सासू होणार आहे म्हणून? आता तुम्ही म्हणाल की तुझ्या मुलाचं तर लग्न नाही, तू कशी काय सासू होणार आहे? तर आता माझी सगळ्यात मोठी चुलत बहीण, तिच्या मुलाचं लग्न म्हणजे नात्याने तो माझा पण मुलगा आलाच आणि ऑब्व्हियसली नात्याने मी पण सासू होणारच आहे. तर एकदम भारी फिलिंग्स आहे बरं का हे सासू होण्याचं. कारण की आत्तापर्यंत मी कुणाची तरी सून होते आणि आता सासू होणार आहे, या विचारांनी तितकं भारी वाटतं ना की बस. तर आता बघा, 5 सवाशीण मिळून सगळ्यांनी मस्त असं गणपतीची पूजा करून घेतलेली आहे. हा, पड, चांगलं सुखरूप लग्न पार पडू दे. हा कांद्याच्या वाटी साखरेचे खडे रावांचं नाव घेते तेव्हा पुढे हा घे घे घे. काय ग कांद्याच्या वाटी? लग्न समारंभ आलं म्हणजे नवऱ्याचं नाव घेण्याची पद्धत आलीच, हो की नाही? प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात पुऱ्या झाला, सवाशीण झालं, माथणीची जी मांडणी असते त्यावेळेस आपल्याला जे आपण सवाशीण असतो ना त्यांना नावं घेण्याची पद्धत असते. सो आता आजकालच्या मुलींना आहे ना म्हणजे नावं जास्त करून घेता येत नाही. पूर्वीच्या बायका खूप मोठे मोठे नावं घ्यायचे. आजकालच्या मुली आहेत ना कसं मोबाईलवर सर्च करून वगैरे लगेच नाव घेऊन मोकळ्या होत असतात. तर तेच आता आमच्या ह्या छोटूबाईचं चाललं होतं. ही पण माझ्या 3 नंबरच्या चुलत बहिणीची
मावशीची मुलगी आहे जिने मोबाईलवर नाव सर्च केलं ती, सो तिने पण नाव सर्च केलं आणि नाव ती घेणारच होती आणि तिने नाव घेतलं, ते शूट झालं. पण मी पण खूप छान असं नाव घेतलं होतं. पण तुम्हाला तर माहितीच आहे गडबड गोंधळ इतका असतो, कॅमेरा कोणाकडे म्हणजे मोबाईल कोणाकडे दिलेला असतो त्यांना माहिती नसतं की शूट चालू आहे की नाही चालू आहे. सो मी पण छान नाव घेतलं होतं पण ते काही शूटच झालं नाही. तर माझं इतकं मन नाराज झालं जेव्हा मी एडिटिंगला बसली आता तेव्हा, की इतकं छान नाव घेतलं होतं मी ते आणि ते शूटच झालं नाही, ते तुमच्यापर्यंत मला दाखवताच आलं नाही. असो जाऊ दे, आता काय हरकत नाही. गडबड गोंधळ इतका असतो लग्न कार्यामध्ये, तर सगळ्याच मुमेंट आपल्याला कॅच करता येतील असं नाही आहे ना. पण तुम्हाला एक खरं सांगू का, ह्या लग्नाच्या निमित्ताने आम्ही सगळेजण जेव्हा एकत्र आलेलो आहे ना तेव्हा थकवा कुठे गायब होतो ना हे समजत नाही आहे. प्रत्येक कार्यक्रम खूप छान पद्धतीने म्हणजे साजरा होत आहे. असे लग्नाचे कार्यक्रम वगैरे सुरू झाले ना की इतकी मजा वाटते ना. आणि त्यातल्या त्यात आहेत ना, जर आपलं लग्न झालेलं असेल आणि आपल्या लग्नाला जर 8-9 वर्ष म्हणा, 25 वर्ष म्हणा, कितीही वर्ष झालेले असतील, अगदी 1 वर्ष जरी झालेलं असेल तरी आपल्याला आपल्या लग्नाची विधी, आपल्या लग्नाचे कार्यक्रम अगदी असे प्रकाशाने असे सगळे समोर येतात ना की बस इतकं छान वाटतात ते मुमेंट आठवून की बस. आणि कसं असतं ना, एक अनोळखी व्यक्ती आपल्या लाईफमध्ये येणार असते किंवा आपण एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या लाईफमध्ये जाणार असतो. आता जसे की बघा, आता आमच्या घरामध्ये पण एक अनोळखी व्यक्ती येणार आहे, म्हणजे जसे की आमची सुनबाई. तर ती आपल्यासाठी नवीन असणार आहे, आपण तिच्यासाठी नवीन असणार आहे आणि एकमेकींना आपण कधी ओळखलेलं नसणार आहे आणि मग नंतर आपल्याला एकत्र यायचं असतं. तेव्हा किती छान हे मुमेंट असतात ना. आणि हे मुमेंट तर मी म्हणाल खरंच खऱ्या अर्थाने जगून घ्यायला हवेत. या आठवणीच आपल्याला शेवटी साथ देत असतात आणि हे छोटे छोटेसे मुमेंट आपल्याला खरंच आणखी नवीन उमेद देत असतात जगण्याची, असं म्हणायला हरकत नाही. तर आता इथे बघा अशा थोड्याशा पुऱ्या करून झालेल्या आहे आणि अशा साडीवरती त्या पसरवून ठेवण्यात आलेल्या आहे. त्यापूर्वी आहे ना हळदी कुंकू लावून गॅस शेगडीची पूजा करून घेतलेली आहे, कारण की शुभ कार्य आहे. शुभ कार्य कोणतंही शुभ कार्य सुरू करण्याच्या आधी आपण त्याची पूजा करून घेत असतो. जसं की आता व्हिडिओच्या स्टार्टिंगला तुम्ही बघितलं की गणपती महाराजांची स्थापना केली माझ्या बहिणीने, त्यानंतर मग मी आता गॅस शेगडीची पूजा करून घेते हळदी कुंकू लावून. कसं असतं, देवाची प्रार्थना केली आपले सगळे कार्य हे निर्विघ्ने पार पडू दे अशीच आपली भावना असते त्यामागची. त्यामुळे मग हळदी कुंकू लावूनच सगळ्या गोष्टींची सुरुवात करायला हवी. त्यानंतर ही सगळ्यात माझी मोठी बहीण, चुलत बहीण, जिच्या मुलाचं लग्न आहे ती, तर हिला तर इतकं टेन्शन आलेलं होतं ना की बस कसं लग्न पार पडेल, काय काय होईल, काय काय नाही, व्यवस्थित सगळं पार पडेल ना. तर तिला फार टेन्शन आलं. तर तिला तेच सांगत होते, थोडीशी चेहरा स्माईल ठेवताय, टेन्शन अजिबात घेऊ नको, सगळ्याजणी तुझ्यासोबत आहे, सगळं लग्न काही एकदम निर्विघ्न पार पडणार आहे. पण आपण कितीही सांगितलं ना तरी पण ज्या व्यक्तीच्या डोक्यावर बर्डन असतं लग्नाचं, लग्न ही अशी इतकी मोठी गोष्ट आहे ना, जोपर्यंत ती व्यवस्थितपणे पार पडत नाही ना तोपर्यंत आपल्याला धडधड ही होतच असते. पण 4 लोक जेव्हा आपल्या सपोर्टला असतात, 4 बहिणी आपल्या सपोर्टला असतात ना, त्यावेळेस आहे ना थोडं तरी बर्डन आपलं हे कमी होऊन जात असतं. तर आता एकीकडे सगळेजण पुऱ्या म्हणजे बाकीच्या बहिणी ज्या माझ्या आहे, भाच्या आहे, त्या पुऱ्या ह्या करायला घेत आहे आणि आम्ही, माझी मोठी चुलत बहीण आणि मी पुऱ्या ह्या तळायला घेतलेल्या आहे. तर अशा सगळ्यांचे हातभार लागले ना कामांना तर कामं चुटकीसर तर होऊनच जातात. कामं कधी होऊन जातात ते सुद्धा आपल्याला समजत नाही. तर अशा पद्धतीने आमच्याकडे लग्न कार्याची ही सुरुवात होत असते. सगळीकडे लग्न कार्याची सुरुवात ही वेगवेगळ्या पद्धतीने होत असते. पण आमच्याकडे सुरुवातीला तर सवाशीण जेव घालतात, 5 पावलीचा कार्यक्रम असतो, कधी जागरण गोंधळाचा पण कार्यक्रम असतो, त्यानंतर पुऱ्या वगैरे ह्या अशा पद्धतीने आमच्याकडे लग्न कार्याची सुरुवात होत असते. तुमच्याकडे कशा पद्धतीने होत असते मला हे कमेंट्स करून नक्की सांगा. आणि प्लीज ताईंनो समजून घ्या, कारण की लग्न कार्याचं घर आहे, मला जास्तीत जास्त कॅमेरा हातात घेऊन शूट नाही करता येणार. त्यामुळे मी अगदी छोटे छोटेच ब्लॉग साठी आणण्याचा प्रयत्न करते. पण त्यातल्या त्यात तुम्ही माझ्या ब्लॉगची खूप आतुरतेने वाट बघत असतात, त्यामुळे मी लग्न कार्य ते एन्जॉय करतेच आहे, पण त्यातल्या त्यात तुमच्यासाठी ब्लॉग पण घेऊन येण्याचा प्रयत्न करत असते. तर ही माझी भाची आहे सगळ्यात मोठी, तर तिने छानपैकी अशा पुऱ्या रचलेल्या आहे, किती सुंदर अशा पुऱ्या वाटतात, बघू शकता तुम्ही तो हार्ट शेप वगैरे. आणि आता थोड्याच वेळामध्ये या पुऱ्यांवरती सगळेजण तुटून पडणार आहे असं वाटतंय. तर चला या तुम्ही पण पुऱ्या खायला, आणि आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका. बसतील ना सगळेजण. हा बोल. कांदा कचकच कांदा कापताना बोट सुरीतनं वाचवली. बस आता अजून काय आहे? बटाट्याची भाजी,
उसळ, कांदा. कांदा. आवरा पटकन पुऱ्या खायच्या आहे, गरम गरम थंड होऊन जातील त्या.